अवैध धंद्यांविरोधात अकोला पोलिसांची ऑपरेशन प्रहार मोहीम जोरदार सुरू आहे। याच मोहिमेअंतर्गत अकोला शहर एसडीपीओ पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 5.25 लाखाचा गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अकोला जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन प्रहार ही विशेष मोहीम राबवली जात आहे। याच मोहिमेअंतर्गत 23 जुलै रोजी एसडीपीओ शहर विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली। एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अकोला मूर्तिजापूर रोडवरील निलखंठ सहकारी सूत गिरणीसमोर 2 व्यक्ती गांजाची खरेदी विक्री करणार असल्याची माहिती होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून छापा टाकला। या कारवाईत मोहम्मद जाकीर अब्दुल कदीर आणि समीर खान मेहबूब खान या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आलेत। त्यांच्याकडून तब्बल 26 किलोग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची अंदाजित किंमत 5,25,480 रुपये आहे, तो जप्त करण्यात आलाय। एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रत्नदीप पळस पगार यांच्यासह अनिल खडेकर, विनय जाधव, रवींद्र घिवे, संदीप गुंजाळ, नदीम शेख आणि प्रफुल्ल बांगर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे। अकोला पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये नक्कीच धडकी भरली असेल। ऑपरेशन प्रहार मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।